विनंती सोबत रहा। प्रवासी संघटनेचे सिद्धेश देसाई सध्या आपल्या सोबत आहेत। सिद्धेश देसाईजी नमस्कार। अत्यंत भीषण असा प्रकार घडला सीएसएमटी स्थानकात पीक अवर्स मध्ये। अत्यंत भीषण असा प्रकार घडला पीक अवर्स मध्ये की लोकल बंद पाडल्या गेल्या, ज्यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला। आपण या सगळ्या प्रकाराकडे कसं पाहता आणि काय कारवाई केली गेली पाहिजे? तर सिद्धेश देसाई यांच्याशी सध्या संपर्क होऊ शकत नाही। आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी बातचीत करूया। पण जो प्रकार घडला, जे फोटोज, जे व्हिडिओज आता समोर आलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहेत, धक्कादायक आहेत। हे आंदोलन जे प्रवाशांच्या जीवावर बेतलेलं आहे त्या संबंधी आता कडक कारवाई केली जावी। या आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी होतं आणि हे आंदोलन चिघळवण्यामध्ये कोणाकोणाचा हात होता त्यांच्यावर देखील कारवाई केली पाहिजे। आणि ज्या अभियंत्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलं, ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, त्या गुन्ह्याच्या विरोधात हे आंदोलन केलं गेलं, प्रकरण होतं मुंब्र्यातल्या अपघाताचं, त्या संदर्भात सुद्धा आता सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर देखील कारवाई होणं हे गरजेचं आहे। पुन्हा एकदा जाऊयात प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश देसाई आपल्या सोबत आहेत। सिद्धेश देसाईजी, जे व्हिडिओज, जे फोटोज समोर आलेले आहेत ते आपण पाहतोय की हे आंदोलन चिघळवलं गेलं, रेल रोको केला गेला, ज्याच्यामध्ये 2 प्रवाशांचा नाहक जीव गेलेला आहे। आपण काय कारवाईची अपेक्षा ठेवताय सध्या? मी गेल्या वेळी सांगितलं होतं की इस्मा कायद्याअंतर्गत रेल्वे ही अत्यावश्यक सेवेमध्ये येते, तर त्यानुसार कारवाई करणं आतापर्यंत होणं गरजेचं होतं। पण अजूनही कारवाई नाही झाली याचं आम्हाला आश्चर्य वाटतंय। कारण जेव्हा आम्ही सुद्धा आंदोलन करतो तेव्हा मी ही काळजी घेतो की कुठच्याही कोणालाही प्रवासी किंवा कोणालाही त्रास होऊ नये म्हणून। पण जे आंदोलन त्या दिवशी झालं त्याच्यात स्पष्टपणे प्रवाशांना टार्गेट करण्यात आलं होतं आणि जो त्यांचा मुख्य हे होता, उद्देश हाच होता की प्रवाशांना कसा त्रास होईल। कारण हा म्हणजे प्रवाशांना त्रास देऊन आपला जो उपद्रव मूल्य आहे तो दाखवण्यासाठी ते आंदोलन त्या दिवशी करण्यात आलं आणि तोच मुद्दा आहे की त्याच्यामुळेच हे मृत्यू झालेले आहेत। त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे, इस्मा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि जेव्हा आम्ही युनियनच्या लीडरशी बोललो तर असं कुठचंही आंदोलन ते करणार नव्हते, पण ज्या लोकांनी आंदोलन केले, जे व्हिडिओ पण दिसत आहेत, त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। या सगळ्या संदर्भात जेव्हा सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष प्रवीण वाजपेयी यांना आम्ही काही प्रश्न विचारले, त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही कोणत्याही प्रकारे रेल रोको केला नाही, आम्ही रेल्वे अडवली नाही, आम्ही कोणालाही चिथावणी दिली नाही किंवा आम्ही मोटरमन्सना देखील कोंडून ठेवलं नाही। म्हणजेच हे स्पष्ट होत आहे की जे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्या लोकांना जर अटक झाली तर हे ज्यांनी आंदोलन पुकारलं होतं, म्हणजे जे युनियन आहे, आता त्यांना अटक झाल्यानंतर युनियन परत आंदोलन करणार नाही, कारण त्यांचा आणि मग युनियनचा काही संबंध नाही, हे स्पष्ट होत आहे ना। म्हणजे पण मी तुम्हाला सांगतो ही सगळी मिलीभगत आहे। हे सगळं जे आहे ते अगोदरच ठरलेलं होतं आणि जे आपल्याकडे तुम्हाला पण माहिती आहे आरपीएफ ज्यांचं स्वतःचं नेटवर्क असतं, त्यांचे इंटरव्ह्यू असतात, त्यांना सगळं माहिती असणार, तरी सुद्धा हे त्यांनी होऊ दिलं। त्यामुळे आमचा ठपका आहे तो प्रशासनावर सुद्धा होता। म्हणूनच आमच्या प्रवासी संघटना काल जाऊन यांना पण भेटलेले आहेत की जो त्यांना कसं काय आंदोलन करायला दिलंच का, पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या सेन्सिटिव्ह झोन मध्ये, आणि जर झालं असेल तर त्याच्यावर आता अजूनपर्यंत कारवाई काय नाही। अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की जिथे रोज एवढ्या लोकांची रेलचेल असते, पीक अवर्सच्या काळामध्ये आंदोलन तिकडे होऊच कसं दिलं आणि आंदोलन सुरू झाल्यानंतर ते वेळेस का थांबवलं गेलं नाही, हा मुद्दा अक्षय भाटकर यांनी देखील उपस्थित केला होता। सिद्धेश देसाईजी आणि अक्षय, तुमच्या दोघांचेही आभार दिलेल्या माहितीसाठी आणि साधलेल्या संवादासाठी।